तुम्हाला माहिती काय झालं? काय झालं? अहो ऐका ना तुम्ही. दाजीनं काय केलं माहिती का? कोणत्या तरी पोरीला घेऊन ना गोव्याला फिरायला गेला. काय? आपण जे पैसे दिले का 25,000 रुपये, त्या पैशात त्या पोरीला घेऊन गोव्याला फिरायला गेला. हे सगळं आहे ना ते कोण बंटे, त्या बंटेनी ना ताईला सांगितलं आणि ताईनं मला फोन केला. आता ताई आहे ना गोडी गोडीत आहे ना दाजीला घेऊन इकडे येणार आहे आपल्या घरी का? हा आणायलाच पाहिजे. आणि तुम्हाला सांगतो त्याचे असे हाल करायचे ना मारून मारून, त्याला आहे ना अशी उठताने आलं पाहिजे. तुला सांगतो मी अजिबात माझ्या राहायचं नाही. काय सांगतो म्हणजे माझ्या आई बाप्पाने तुम्हाला सारखे पैसे द्यायचे का? हो किती वेळ झाले पैसे दिले तुम्हाला? अगं मग सासरवाडी असते कशासाठी? जावायला अडचण आली म्हणलं सासरवाडीने मदत केली पाहिजे ना. रुपया देत नाही मला रुपया. काय करू मग मी? हो का? ज्या दिवशी माझं लग्न झालं ना तर तुमची जबाबदारी आहे मला सांभाळायचं. 3 वेळेस भिकाऱ्यावानी माझ्या आई बाप्पाच्या दारात जायचं आणि पैसे मागायचं. काय हे केले श्रीमंत आहेत का? ते बी भिकारीच आहेत ना. हो आता मला कसं सांग आलं? मग भिकारी. तुम्ही मला काय कशाला भिकारी जाताय म्हणते का? मागायला? मला काय भिकारी म्हणते मग? मग दिले ना तुम्हाला मग काय राहते माणुसकीने भिकारीच्या घरी? पैसे भिकारी घरी काय राहते? त्याच्यामुळे ना तू तुझ्या आई बापाची तिथं राहा. का? काय मला तू यायचं मला तू सांभाळणच होणार नाही. पोटच भरणं होणार. इथं माझ्याच भरायचं व्हायचं नाही पोट. तू कुठून भरू मी? एवढी मोठी भाजीपाला ऐकताय त्याचे पैसे काय करता हो तुम्ही? उधारीत गेले आता. उधारी नेले सगळ्यांनी. मी काय करू अजून द्याय ना ते. मग भाजीपाल्यासाठीच मला पैसे लागत होते ना. लय कुठे लय लाख रुपये माहितले मी. किती 25,000 माहितले. 25,000 म्हणजे काय? माझ्या आई बाप ना दवा गोळी पण खात नाही ते माहितीये का? भाजीपाला पण खात नाही ते. भाजीपाला तेला खात मिठासोबत भाकरी खाते ते. तुमचं काय 25,000 रुपये? भाजीपाला खात नाही मग दगड खातेत काय त्याला मिठासोबत? माझ्या आई बापा बोलू नका. ती पैसे घेतलेले तीच द्या. लय आई बापांची बाजू घेते ना. तिकडे राहायचं. तुझ्या आई बापा पैसे मला सांगायचं नाही. मी आता गेलतो मला म्हणले की देणार नाही पैसे. असं नाही पुरीला आणून सोडून आण म्हणे सोडून का आम्ही काय सांभाळू शकत नाही का? तुम्ही लग्न कशासाठी केलं? माझ्या आई बापाकडे पैसे मागायचं होतं तर? ते मला शहाणपणा सांगू नको. आता सांगतो मी. तू आता इकडच राहा. माझ्याकडे येऊ बी नको काही नाही. मी बघ ना माझं मी उपाशी राहायचं का कसं राहायचं. तू चल तुला माझ्या आई बापाचे पैसे द्या. अरे मी गावातून आलो. लय लोक आहे मला बोलू सुटले का? आता लोकांचं देणं नाही म्हणलं बोलणारच ना. तो किराणा दुकानदार आहे म्हणा, तो औषधवाल्या खतावाला. आपण तरी थांबला असतो का? प्रत्येकाला गरजच आहे ना पैशाची. हा ना लय अडचण आली बा पैशाची. काय करावं आता? डोक्याला ताण झाला मावाल्याचा. तू राहते घराच्या घरात पण मला बाहेर फिरावं लागत. हा ना. चार लोकांना तोंड द्यावं लागतं. मग पोरगा कुठे गेला? गेला असेल कंपनीत. गेला असेल म्हणजे कंपनीतच जातोय. आणि तुम्ही काही टेन्शन नका घेऊ. तो काय बोललाय पगार झाला की मी तुम्हाला दिला की मग तुम्ही देऊन टाका ना. तो आला पगार देईनच का नाही? पण आज कुठे हातात आला आपल्या? मग येईन. सारखा तिकडं आला काय? आज कामाने गेला? कामाने गेला? मी आज सुट्टी होती ना. सुट्टी आहे का? हा झाला काय पगार? झाला कालच झाला पगार. किती झाला 27,500. 27,500. हा मग बरोबर बरं झालं. लोकांचं देणं घेणं तरी मिटणार आहे. म्हणजे तुम्ही मिटेल नाही का अजून? काच काय? तुम्ही तर म्हटले मिटलंय, थोडंच राहिलंय म्हणे. आता आपल्याकडे रुपये तरी यायला जागा आहे का? सांग बरं. अहो, आता माझ्या माग माझे उद्योग असते तर. आणि एक तर तुला सांगतो ऐक, ते पाहुणं माहिती ना आपल्या, हा तो दाजी ते आता येऊन गेलो बघा कशाला? पैसे मागायला. पैसे दिले नाही त्याला तुम्ही? दिले नाही, परत पाठवलं. तो म्हणा तुमची पोर घेऊन येतो. एकदा दिले ते पैसे? 2 वेळ 3 वेळ देईल त्याला. एकदा नाही. पाहुणे वायताक दिलाय राव त्या. हा कळायला पाहिजे राव. इथं काय लाखांनी पगार आहे का? सांगा बरं मला. तेच ना. 27,000 काय काय बघायचं बरं? घर खर्च ते आणि पाहायचं सगळं. हं? अगं काय झालं ग? गप गप नको रडू ग. काय झालं तुला रडायला? नाही ते बोलतात मला तर पैसे नाही दिले म्हणून त्यांना राहायचं नाही म्हणे. तुझ्या आई बापाच्यातच राहा. म्हणजे मारलं नाही तुला? नाही दादा मारलं नाही मला. अहो काय पाहुणे तुम्हाला पटायला पाहिजे राव. पैसे दिले ना तुम्हाला 2-3 वेळेस. आता नाही येत पैसे. काय पाठवलं पाहिजे? मी सगळं कोणासाठी करतोय? तीचसाठीच करतोय ना. मला फक्त किती 25,000 लागायचे ते बी तुमचे देणं आहे ना. मी कोणाकडे जाऊ मग? सासरवाडी कशाला असती? जावायला मदत करायला. एवढं कळत नाही काय? बरं आता नाहीये पैसे काय करायचं सांगा बरं. मग ठेवून घ्या तिला इथंच. म्हणजे पैसे दिले नाही म्हणून लगेच इथं ठेवून घ्या.
मग इथंच राहू दे तिला. जेव्हा माझ्याकडे एकदम पैसे 7-8 वर्ष तेव्हा तिला न्यायला येईन. असला कसला नवरा करून दिलाय पैशाच्या भुकचा. का बस पैशासाठी तुम्ही माझ्या आई पप्पाला फसवून माझ्याशी लग्न केलं. काय लय लाख रुपये लाख तर लोक केलं. तुम्ही काय करता एवढं भाजीचं पैसे कमवतात? ग बस आई बापू बघून भाऊ बघून लगेच टमाटा बोलायला लागली काय. चापकीन मग, हा. आमचे इथंच राहिले 1 रुपये नाही घेतलेले पैसे देऊन टाका आमचे माघारी. मी आता इथंच राहते 20 वर्ष काय 10 वर्ष इथं काय आमची इथंच राहणार आहे आता. राहणं मग इथंच काय आमचं. मला काय करायचंय. ते आमचे पैसे घेतलेले देऊन कोणते टाका. तुमचे पैसे. तू खाल्लं नाही की इतके दिवस माझ्या संग. काय खाल्लं? एक भाकरी खाते तुम्ही म्हणताय मी खाल्लं नाही. कशाला बायको केली तुम्हाला सांभाळायची होत नव्हती तर कशाला लगेच लावून दिली ह्या माणसाची ग? पण गप ना तू जरा गप बाई शांत नाही हो. जाणार मी. पैसे नाही आहेत माझ्याकडे, कळलं तुम्हाला? मग मी कुठं म्हणतो मग लगेच नाही येतो नाही नका देऊ ना. मग तुमची बहीण राहू दे नाही येतच मग. राहू द्या माझी. राहू दे म्हणजे माझ्या राहतो तू इथं राहायचं आता. तू इथंच राहायचं. तू काय सांगायचं मला. तू खाली उतर. आता नाही आता नाही मी तुला खाली उतर. आता नाही येतच नसतं. आमचे पैसे नाही नाही नाही, आता नाही. आमचे पैसे चांगले आहेत. कोणते पैसे कोणते पैसे रे. भीक मागणं तिकडं. आता नाही आता तुला नेतच नसतं. जावा येतो मी पण गप म्हणजे बसा ना. तुला जमायचं का? आम्ही ठेका घेतला का? येत नसतं. गप रे. आता येत नसतं. आता अयो, आता तर नाही. आता तर नाही. आता तर तू राहायचं. आता तू आता तू आता तू गप गप गप. अरे गप ना. आता तू त्याला समजून सांगा. त्याला समजून सांगा. खाली उतर खाली आणि उतर. त्याला पैसे दिले भिकाऱ्यावानी पैसे तो अरे देणार नाही पैसे मागा मी परत. जावाई तुम्ही गप बसा. दादा राहू दे जाऊ. रुपये देत नाही तुला रुपये. शांत जा मग इथं. अरे शांत त्याला सांग समजून आबा. मारी ना. हा. गप बस. हा, सांगतो मी. तुला जगवण्यापेक्षा मी माझ्या बहिणीला जगवीन. म्हणजे वजन झालं मला. आम्हा जगू जगू. जाऊ दे. हा, तुम्हाला पटलं का. पटलं का जा. आता त्याला पटलं का तुम्हाला. बरं, जाऊ दे. हा, हेच बघायचं होतं काय. तुला हे बघायचं होतं. ए, आपण तिकडे पैसे आणून दिले तुम्हाला. हा? हे बघायचं होतं तुला. हा. आम्हाला दिले पैसे. आता त्याला मी म्हणते ना, गप बस. तुम्ही जावा. आता आला की मी तुला तर नेणारच नाही मी. नाही मी डायरेक्ट चालला तर परत येणार नाही. तो तुमच्या दारात सांगतो मी. जावाई गप बसा गप बसा. हा? तुला काय नाही का? तू चल बरं इकडे. नाही, ऐकून घेतलं. मला तुला बोलायचंय जरा इकडे तू. काय नाही मला बोलायचं. तू चल इकडे जरा तू. हे बघ तुला काही कळतं का? तुझी बहीण आहे आणि ते आपल्या दारा जर असे राहिल्यावर भाऊ भाऊ की काय म्हणन आलाय ना पगार घेऊन टाक. आपण आपल्याला पैसे अगं अरे बाबा आपण करू कसं कर्ज तरी. फेडायचे आपल्याला. असू दे आता एवढं झाले करू काहीतरी. आणि तसं पण माझ्या काही थोडेफार पैसे साठवलेले. पण ते पाहुण्याला आहे ना सवय लागन सारखं सारखं महिन्याला पैसे मागायला येईन तो. बरोबर आहे तुझं पण आता काय करायचं. लेकीला दारात ठेवायचं तुझ्या बहिणीला घरी ठेवायचं का? लोक काय म्हणतील पोरगी पडली बापाच्या दारात त्याच्यामुळे ते देऊन टाक. पण तू म्हणते तर चल देतो. आणि आज शेवटची वेळ. हा बाबा चल. आता काय कोणाला फोन लावतो. फोन नाही लावीत पैसे देऊ राहिलोय. पैसे दे राहिले. दे ना. तू 2 पटके आला तुम्हाला काय नाही वाटणार आहे की नाही. जावं का किंवा जावं तुम्ही मस्करी व्हायला नका देऊ. आई तुझं डोकं फिरलंय का? तू 25,000 रुपये टाकलेत फोन पेला. वर 500 दे ना अजून. ते एसटीला खर्च झाला. अहो तेवढीच आहेत पाहुणे. 500 दे ना वर. मला जायला लागतील आता ना. आम्हाला काय राहू त्याच्यात 500 रुपये आता काही हं? चहा साखरेला 25 दिलेत पाहुणे. अहो देतोय माझा भाऊ ते तर घ्या ना किती हलकटगत करताय हा? एसटी तुमच्या अशीच पैशातच जिंदगी जाणार आहे का काय? एसटीला लागतील ना आपल्याला. अजून तुमच्या मनाचे समाधान नाही झाले का नाही? घर लुटून नेता का? अगं बाई बरं गप. हे काय बघ. अगं? तू गप बस. तू गप जावाई बस. तुम्ही- हे 500 घ्या. काय येणेच का गाई तू? घे ना. दे. घे. आणि इकडे ते गप बस तू. अरे देऊन टाका. हत्ती गेला शेपटासाठी कशाला भांडता. आणि ते 500 घ्या आणि हे चहा पाण्याचं बघ जरा. बरं ते काय ते चहा ठेव नाही नाही, पाहुणे नको नको. मला नाही गडबड आहे. तुम्ही ह्यांना एवढं पैसे पाणी देता पण हा माणसाला मला लग्न झाल्यापासून एखादी साडी घेतली का कुठं हौसा मौसानं फिरायला नेला? हे कोणी घेतली मग. ही माझ्या आईनं घेतली कुणी घेतली? बरं चल तू घरी घेऊ. आज घेऊ नंतर उद्या येऊ परत. बरं आज घेऊ उद्या घेऊ. हा. बरं पाहुणे दिले ना पैसे तुम्हाला. जा बरं आता. पुढच्या वेळेस अजून 2 तोडे टाक. पण पैसे देत राहा. मला आणलेलं काय नाही वाटत. नाही आणले कुठे आणले. लहान आहे ते माझ्यापेक्षा. किती लापटी. बीड लागेल चल येऊ मामा. हा या येईन परत पैसे मागे. येऊ का? काय काळजी घेता या हा ना. दादा पैसे मागायला. म्हणजे गरज पडल्यावर येईन ना परत. तुमचे देणार मी सगळे. जावं आता पैसे थोडं बोलायचा आता अजिबात नाही. तुमचे सगळे देणार एकखटी मी. नाही नाही
आता एवढं टाकायचं देऊ नका आम्हाला पैसे माग परत नाही देऊ नका हा हे नको देऊ देऊन टाका मग आता पण फक्त परत मागू मागू नका, पाया पडतो तुमच्या. आधी हात बरं थांबा, हे घेतलेले देत नाही, मी पुढचे जे घेईन ना ते देईन. हा चल येऊ का? चल जा बाई, काळजी घ्या. जा बाई, पुरीची काळजी घ्या जरा. तुला काय म्हणलो होतो, पैसे नको देऊ. आई दादा आता इथनं पुढे नको पैसे देऊ. हा बाई, जाऊ दे. दादा तुम्ही तुमचं बघा, ह्या माणसाला अजिबात पैसे देऊ नका. असंच हा माणूस हलकटून येईल इथं मागत. बरं जाऊ दे, काळजी घे तुझी. हा बघितलं का काय रे पैसे 25 देऊन सुद्धा पाहुणे काय म्हणते तर पुढल्या वेळेस न्यायला होतो पैसे. काय बोलावं काय म्हणावं बाबा, लय मी तुला म्हणलो होतो असाच ना सवय लागणार आहे पाहुण्याला. पण आता आपल्या लेकीसाठी बाबा, तुझ्या बहिणीसाठी, आमच्या म्हणजे एक दिवस आपल्याला घरी काव लागन, भीक मागावं लागन. लेकीसाठी नाही आपण काय करायचं. आपण काय काय आपल्या पोर नाही का हाय. आपल्याला तर परपंच नाही करायचा का? बरोबर आहे, पण हा? आता या पुढे आहे ना आपण विचार करू काय करायचं काय नाही. ते आता झालं ते झालं. हे अशी धमकी देणार ते बघा तुम्ही, आणि एक दिवस आहे ना आपल्याला फाशी घ्यायची वेळ आणीन, मग कळन तुम्हाला. हा चल जेवण करून घेऊ चला. बाई हा कधी येतोय काय माहिती. मला तर फोन केला तर येऊन थांब म्हणून, अजून ह्याचं काहीच पत्त्या नाही. काय माहिती बाई झाली का नाही ह्याची पैशाची व्यवस्था. नाही तर ह्यावेळेस पण माझे स्वप्न चूर तोच वाटतं तोच आहे. हा 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 अरे तू कार आणली. मग आपल्याला जायचं ना गोव्याला. हा लयच मस्त कार आहे रे तुझी. हा मग आपलीच आहे. तुला म्हणलं ना पैशाची काही कमी नाही आपल्याकडे. हा बाबा खरंच लयच मोठी कार आहे. आता मी या कार मध्ये जाणार गोव्याला. ही तुझीच कार समजायची. माझी ना हा आता नाही तर माझं नाव लिहितो पूर्वा. हा तुझंच नाव आहे सगळीकडे. मी म्हणतो टायरवर बी तुझंच नाव, काचांवर बी तुझंच नाव. हा जाऊ. बरं मी काय म्हणतो, आता आपण चांगलं 3-4 दिवस तिकडे जाऊ. हा 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 आपलीच गाडी, हा आपलेच पैसे. हो पैशाला तर काही कमी नाही. ते उशीर कमी झाला माहिती का, हम्म. बँकेत गेलतो ना, हा 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 ते घरचे पैसे सापडलेच नाही मला कुठे. मग मग बँकेतून काढून आणले मी पैसे, बाई आणि तिथं लय गर्दी लाईनीत थांबावं लागलं मला. हं. मग ते झालं थोडाफार उशीर. अरे बाबा तुला मी काय सांगू, मी कधीची तुझी वाट बघते. मला अक्षरशः इतकं बोर झालं. मी म्हटलं आता हा येतो का नाही, ह्याचं काय पैशाचं नियोजन होतं का नाही. नाही तर माझे स्वप्न गेले पाण्यात. तसं नाही, हे चालू आहे सगळं नियोजनच. पण मी म्हणतो मस्त आता गोव्याला गेलो ना, हा त्या समुद्रात असं पाहू मस्तपैकी कार होडीत फिरू. हा. ए अक्षय तुला माहिती ना, ते असं हातात हात धरून असं पळतात बघ समुद्रात, आणि मग ते पाणी येतं पुढं. मग आपण अशा मस्त ना रील शूट करू मस्त मस्त. हा, असं फुल मी तो म्हणतो, असं खोल पाण्यात जातो आणि मी पळत 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 मागे येतो. माग कसं येशील तू, मग पुढं पुढे जाशील. अगं, हा मग मला एवढं पावता येत नाही, मला शिकव बरं का तिथे गेलो. ए मग तू दुपशीन बिपशीन बाबा. कोसकोले पण राहत. अरे मग काय समुद्र काही एवढं राहतं का नालेवानी. बरं मी काय म्हणतो, कारण तू शिकव मला तिथं हा मस्त आईश करू, आणि मस्तपैकी तिथं बी तिथं भेटतं म्हणते ते सगळं. हा खायचं प्यायचं मस्त आईश करायची, सगळं हिंडून फिंडून झाल्यावर मग परत माग येऊ. हा जमन ना. ए पण मी काय म्हणते, मला तिकडे मस्त असं शॉर्ट कपडे घालणार मी. तिथे भेटतात ना. हा तिथं भेटतात ना. अरे तुला काय सांगू, तिथे सगळ्या पोरी शॉर्टच घालतात. सगळ्या पुरी. हा ए इकडं मी हाय, हा तिकडे खेळेबळी. नाही म्हणलं सगळ्या पुरी घाले म्हणलं, अहो कसं वाटन ते. तुला एक एक आयटम बघायला भेटल ना. इकडं आहे तुझे आयटम. हा ना, त्याच्यामुळे तिकडे नाही बघायचं, जाऊ दे. हा, हा. बरं बस उशीर होईल ना आपल्याला. हा चल बाबा, नाही तर गोव्याला जायला रात्र होईल. चल चल. हो ते रात्र बी आपलीच आहे. हा ते पण म्हणा. बस ये लावतो. हा एकदम मस्त फुल एसी कर. हा एकदम गार वाटलं पाहिजे. असं वाटलं पाहिजे मी हिमालयात आहे. लावली बघायची का, कसं गार आहे ना. वाव खरंच लय मस्त आहे रे. बाई स्वयंपाक करून घ्यायचं, एवढा स्वयंपाक करून ना आवरून घेते. माणूस कवाचा गेला अजून येते. काय वहिनी भांडे घासता काय. सखे चल जाऊ जाऊ चल पिकनिकला, जाऊ चल गोव्याला, जाऊ चल पिकनिकला. वहिनी तुम्ही भांडे घासता तिथं. मग काय भांडी काय कोण घासायचं, मी नाही घासायचं, नवऱ्याला घासायला लावू का. तो नवरा लय आता काय सांगू तुम्हाला वहिनी, सांगायला जर गेलं ना तर एक दिवस एक रात्र सगळं पुरायची नाही माहिती का. माहिती आहे वहिनी, त्याचं कौतिक मला. वहिनी ती पूर्वा नाही का, त्या पूर्वाला घेऊन गेलाय तो गोव्याला. हा
काय भाऊजी बोलताय तुम्ही? आई शपथ भाऊ तुम्हाला खोटं बोलत नाही. ते काय म्हणले तळाशी गळ्यात हात घालून स्पेशल गाडी केली त्यांनी फिरत फिरत म्हणे एकदम भारी माझ्या आयुष करू म्हणे. काय बोलताय तुम्ही? मग जसं पटल तसं बोला की भाऊजावं. अहो वहिनी खोटं बोलत नाही तुम्हाला. देवा शपथ सांगितलं ना तुम्हाला म्या. अहो गेलेत म्हणजे गेलेत म्या माझ्या डोळ्याने पाहिलंय. चला बर. चला नाही लगेच. हा कुठं कुठं? आता काय गोव्याला जाता काय आता त्याला बघायला? अगं बाई माझा तर विश्वासच बसा नाही. आणि भाजीचं दुकान नाही खोललं. पूर्व तिने नाही का एवढेच कपडे घातले होते काय बोलताय? आणि साडी घातलेली होती. लय असं रोमांटिक गप्पा चालल्या होत्या का बस त्यांच्यावाल्या. बाई म्हणून तर माझ्या आई बापाकडून पैसे आणलं का काल काय सांगू मी चालली होती नेऊन घातलं होतं मला तिथं पैशासाठी. बाई गेला आता तू. तुम्ही पहा आता. हो मला सांगायचं गाडी काम कुणाची होती? गाडी होतं. कुणाची होती? गाडी ती कोणती काय ना ढवळी गाडी होती अशी लांबलाचा गाडी होती. मी आता ना दादालाच फोन लावती. ना 5 मिनिटं नाही मला कसलं शिया घरी राहायचं नाही. तुम्ही ना त्याचा कार्यक्रम करून टाका. त्याला असा जमता का बस. हा जाऊ का? मला सांगायचं काम होतं वहिनी तुम्हाला मी सांगितलं. पण तुम्ही या ना खरं खोटं करायला सांगायचं काम म्हणजे. हा येतो मग मी टायमिंगवर येतो. बघा. टायमिंगला. हा हा बर ठीक आहे चालतंय. त्याचा जाळ झाला चांगला. हे भांडे पिटू तिकडे तसंच. समजा आता मी बघते पहिलं. लय ताप दिला डोक्याला माणसानं माझ्या. बाई माणसाला ना बरोबर आता इटा नेलेत ना याच्या आधी का? हा नेलेत ना. पटापटा टाकायच्या. हा टाकते ना. एवढी थप्पी टाकायची गौंडी येणार आहेत. एवढी? हा मग किती काय त्या ह्याला 2-3 दिवस जातील की मालक. इनमिन 1000 इटा आहेत. ही दिसायला मोठी आहे म्हणून थप्पी मोठी होती. नाही नाही काय बरं किती वजन नाही काय नाही. बर मालक संध्याकाळी थोडे पैसे देचाल का? हा 5 वाजता येतो मी परत. हा 5:30ला सुट्टी होतीच. 5ला येतो मी पैसे देऊन टाकीन. बरं ठीक आहे. हा 500 रुपये देऊन टाकीन एवढा इटा टाक. एवढ्या इटाच 500 रुपये का? हा बरं ठीक आहे. मग कमी होतात का? नाही जास्त पाहिजे होतं थोडं. किती पाहिजे होते? 1,500 रुपये. 1,500 मग काही वास शेंड इकडे हे टाकावं लागन. हो चालेल की तुमच्याकडे येते ना मी कामाला. बरं बरं चालू. हा ठीक आहे. चालू देऊ. हो बाई 1,500 घ्यायचं म्हणल्यानंतर किती दिवस काम करायला लागेल एवढ्या पैशात. काय माणूस आहे माणूस कुठं जाऊन बसलाय. 4 दिवस झालाय याचा पत्ता नाही. मला इथं मरमर काम करायला लागायला लागलं. येऊ द्या आता एक आयडिया करते याला बरोबर फसवते. अगं तू घरी गेलतो मी. घराला कुलूप होता. शेजारला विचारलं ते नाही काम कशाला आली कामावर. आणि कुठे गेलता एवढा दिवस तुम्हाला सोडून? अगं ते काय झालं माहिती का? घरी राहून राहून लय कादरलं होतं ग. जरा फिरायला गेलतो मित्रांसोबत. मित्रांसोबत? हा मला पण घेऊन जायचं ना. आता 2-3 दिवस झालं घरातलं राशन पाणी संपलंय. हा का? नाही नेलं असतं पण सगळे पोरं होतो आम्ही. मग तिथं कुठं बायकोला घेऊन जावं बाया माणसाला त्याच्यामुळे नाही नेलं. त्यांच्या बायका नव्हत्या का आल्या? त्या मित्राच्या बायका नव्हत्या आल्या? नाही 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 आम्ही मित्रच होतो फक्त. जेवले का तुम्ही? हा जेवलं तिकडं. पोरांनीच खाऊ घातलं. माझ्याकडे कुठं पैसे होते तुला माहिती. पैसे नाही तर ते पैसे दिलेले त्या दिवशी 25,000 रुपये काय झालं? ते देऊन टाकले ना ज्याचे द्यायचे होते त्याला. हा तू कशाला आली का? आम्हाला असतो ना मी. मग मी काय खायचं होतं? तुम्हाला माझी काळजी आहे का? हाय का सांगा तुम्ही? मित्रातली फिरताय इकडे फिरताय तिकडे फिरताय. बायको घरी काय करत असेल तिला काय लागतं काय नाही कमी जास्त ह्याचा काही विचार पाचार नाही. बरं ऐका ना ती सर्व जाऊ द्या. मला ना आता इथं पैसे घ्यायची पण गरज नाही. मग आपण काय करू ना एक आनंदाची बातमी तुम्हाला सांगायची. सांग काय कितवा दिवस कितवा महिना? जाऊ द्या ते नाही मग दुसरं काम आहे ना. दुसरं कोणतं? दादाने ना जमीन विकाय काढली. कोणती ती माळावरची? हो आणि दादा म्हणला ना तुला 10 लाख रुपये देतो. 10 लाख? 10 लाख रुपये. मग तर काही विषयच नाही. तुला कुठं कामाला जायची गरज नाही मला नाही. कारण की माय लय स्वप्न अपूर्ण राहिलेत ग. मला नाशिक विमानाने फिरायचंय. हा का? हा मग मलाही घेऊन जावा तुमच्या सोबत. नाही नको. तुला कुठं विमानातून पडली बिडली मग ते मला कळलंच बरं नाही. हे राहू दे ना मग काम. कशाला कामाला डायरेक्ट जाऊ तिकडं तुझ्या बापाकडे लगेच पैसे घेऊन येऊ.
मग हे ती मला काय म्हणाल की कशाला मालकाला उलट त्याला देऊ आपण 1000-2000 रुपये देऊन टाकू त्यालाच, आहे का नाही? असं म्हणताय का? हा लगेच जाऊ लगेच, काय आलं उशीर उगत ते 10 लाख रुपयाला 10 वाटा फुटायचे. बरं चालतंय ठीक आहे. मग तुला नक्की देणार आहे 10? अहो बोलवलंय तर चला ना. हा मग लगेच जाऊ ना. तू इतकं माय वाट बघत होती काय? हो तुमचीच वाट बघत होती किती दिवस झालं. मग म्हणलं नाही का ही येऊ दे, मग जाऊ म्हणलं. आईचा फोन आलता, आईला म्हणलं ही येऊ दे, तशी फिरायला गेल्यात मित्रात, मग मी येते म्हणले यांना घेऊन. म्हणजे कसे द्यायचं म्हणलं देव कुठून नाही देतो. मला गरजच होती सध्या, गरजच होती, लय गरज होती पैसे. हा ना, तुम्हाला का गरज नसते, आपल्याला सारखेच पैसे लागतात नाही का हो? आता एवढं 10 लाख भेटले म्हणजे मग काय ते 10 लाख भेटलं म्हणजे आता बस संपलं. नुसतं इमानानच फिरणार मग मी आता. रोज. रोज काय आला फिरून येणार मी एकदा इमानाने. बरं ठीक आहे चला. राहू दे ती इटा बिटा आता. 10 लाख रुपये उचलायचे तर तू इटा उचलीत बसली. काय उचलं, लोकांचं इथं जबाबदारी घेतलेली त्यांचं काय कशाला नाही करायला. असं किती इटा आणून देईन त्याला. चल आवर लवकर, गमीन आपलंय का त्यांचं? बंटी भाऊजी इकडे ह्यांना पण घेऊन जाऊ की. अहो ती नाही का माझ्या माहेरी थोडं काम आहे नाही का, चला ना सोबत. येत आहे का? याला काय आला? असू द्या ना, एकाला दोघं तिघं नको का एवढं पैसे भेटायचे. बसा बरोबर. चल बंटी थोडं काम आहे. हा तेवढं करून येऊ फक्त. चला 5 मिनिटं लागतील. गमील त्यांचं आहे का? अहो त्यांचंच आहे, चला ना तुम्ही. बरं चल चल. चला तेवढं सांगायचं ना. आता बघा ह्याची कशी वाच कळलं का? ती सर्व काय जे आहे ते खरं खरं सांगा. चला पटकन, डाऊट नाही आला पाहिजे. दादा ते कुठे गेले? दादा मम्मी बाहेर या बरं पटकन. बाहेर या तुम्ही. काय म्हणतो? अहो इकडे या ना, काय इकडे या. चहा पेत होतो. अहो चहाचं जाऊ द्या तिकडं. काय झालं? तुम्हाला माहिती काय झालं? गावात काय झालं काय? अहो ऐका ना तुम्ही. हा. दाजीनं काय केलं माहिती का? हा. कोणत्या तरी पोरीला घेऊन या ना गोव्याला फिरायला गेला. काय? आपण जे पैसे दिले का 25,000 रुपये, त्या पैशात त्या पोरीला घेऊन गोव्याला फिरायला गेला. हे सगळं आहे ना ते कोण बंटे, त्या बंटेनी ना ताईला सांगितलं आणि ताईनं मला फोन केला. हा. आता ताई आहे ना गोडीत आहे ना दाजीला घेऊन इकडे येणार आहे आपल्याकडे का? हा. आणायलाच पाहिजे. आणि तुम्हाला सांगतो त्याचे असे हाल करायचे ना मारून मारून, त्याला आहे ना अशी उठताने आलं पाहिजे. अरे कधी ना कोणाकडे पैसे नाही मागितले पाहिजे. आद्दल घडू आद्दल. हा. परत अशी चूक केलीच नाही पाहिजे. आणि आधी ना सुरुवातीला गोडीत घ्या, आपल्याला काहीच माहित नाही असं दाखवा. आले बिलकुल. हा. तो ना तुला रग दाखवतो. नाही नाही आले. थांबा ना. बस उभेच राहू काल बसत्या. हा असे बरे आहे ना. मी एकदम मजेत. हा मग आहे. तेच तर बोलवलं नव्हतं का? हा बरोबर आहे. बरं झालं आले. असे सासू सासरे परत म्हणे नाही म्हणजे एवढी जावायची काळजी तुम्हाला एवढी. केवढं प्रेम आहे दाजी आमचं तुमच्यावर. पाहिजेच मग. एवढं प्रेम पाहिजे. बरोबर आहे. कारनामा एक नंबर हो. काय काम करता भारी भारी तुम्ही. काम केल्याशिवाय का? काम केल्याशिवाय का? हा. बरं ते केल्याशिवाय का आपल्याला आणा जावं लागतील हा? पैसे. कोणा? ते आणा जावं लागतील काय? नाही आणून ठेवलेले एवढं? आता मी सकाळी गेलो बँकेतून घेऊन आलो बंडल आहे कपाटात. हा का? हा. आता किती लागायचं? नाही आता 10 द्या ना तुम्ही. 10 गायला हा? सगळे देऊन टाका ना, जावायला 12 लाख आहे ना. हा. अहो आपल्याला काय करायचं पैशाचं? काय हा? करायचं? आपली ताई सुखात राहिली पाहिजे. 12 लाख आहेत 12. नाही बरं मला पैशाची गरज होती. हा. भरपूर असे स्वप्न माय राहिले अजून. हा का? म्हणजे बिझनेस मोठा करायचा मला, म्हणजे बाहेर देश जावं पण ते लागते. विमानात फिरायचं राहिलं की हो. मग ते विमानात सगळे स्वप्न पूर्ण होते ना दाजीचे. हा ना. आता लगेच. नाही ते कसं आहे बाहेर देशातून भाजीपाला आणायचा ना. हा. इथं जास्त चालेल ना म्हणून ते पैसे घ्यायचे. नाही तर खायला घ्यायचे आपल्याला पैसे. बरोबर आहे. जमल. हा ये म्हणून. बरं मग बरं दादा पैसे आणू का मी? जे आहे ते सर्व पैसे देऊन टाक एकदाच, म्हणजे कसं कायमचा खटकाच पेटेल. हा. झंझटच नको बाबा रोज रोज तीच गोष्ट. इकडं व्हा बरं. हा जे मोजू ते त्यांना. मोजू दे चांगले. व्यवस्थित काय काय सांगायचंय अजून घ्यायचे. हा 12 लाख लागते. 12 लाख लागते. दे ना बंडल दे ना. देऊ का? हा चांगले बंडल दे. दे 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 बंडल. भिकारी आहे.
आम्हाला सगळे एवढ्याला पैसे थांबा थांबा आबा शांत बसा तुम्ही, शांत बसा. कमून मारतो सांग आता. होय? हा सांग. याचा आणि पूर्वाचा लफडे याचा पूर्वाचा लफडे बघितलं का? गोव्याला घेऊन गेला तुमच्याकडून 25,000 घेतले का हा ते घेऊन गोव्याला घेऊन गेले कोण म्हणले तुला कसं कमी मी स्वतः पाहिले त्या गाडीत तिथं होते हे 2 जण गेले गोव्याला? वरून गळ्यात हात घातले भाजीपाला आणायला गेलोय. अहो जरा खरं बोला, खरं बोला, गोव्याला भाजीपाला आणायला गेलतो. खरं बोला. उठा तुम्ही, उठा, खरं बोला. दादा तू सोड, तू सोड दादा. आमचे कोण पैसे देतो माझे मी करतो. सासरवाडीच्या जीवावर जगायला लाज वाटत नाही, असलेला जीव द्यायचा तिकडं कुठं तर जाऊ आमच्या पैशावर जगण्यापेक्षा. ह्याच्यासाठी तुम्ही माझ्याशी लग्न केलं का? काय वाटलं केलं तुम्ही अरे तसं नाही काही तसं नाही. बघितलं का? कशाला कोणत्या पोरीवर उडून असं का तुझ्या बहिणीला आम्ही एवढ्याला तुम्हाला पैसे देतो भिकारी झालो ना आम्ही रक्त बसायला आम्ही आमच्या पोरीसाठी आता तू आता काय? सांगतो आम्हाला कसा पळाला सगळं झालं तू सांगायला आला का पण मी आबा तुम्हाला किती दिवस सांगत होते हा माणसाला पैसे देऊ नका, देऊ नका. एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं, आता हे तीच झालं. अरे बाई तो मुळे द्यायची पाळी आली पोर आणू घालतो तुम्ही शांत बसा. तुम्हाला माहितीये दादा, तुला माहितीये मी 4 दिवस एक मोठे काम केलंय. बघा कोणासारखं लेकरू माझं बरं गप्र नको आता एवढं मोठं मी कोणाला तर कोण बोलले का तुला? मी काय म्हणलं, मी त्याला घरी घेऊन येते. काय करायचं, काय उपयोग झाला एवढं शिकून माझं. बरं जाऊ दे ना बाई, नको रडू, सांगतो बरं झालं. आता तू इथं आहे आयुष्यभर आम्हाला काय चढणे झाली तू. आता तुम्हाला जग नावं नाही ठेवणार. जेव्हा पैसे देऊ नका तेव्हा तुम्हाला जग नावं ठेवत होतं मी इथं राहिल्यावर. जाऊ दे ठेवू दे आता आम्हाला जगात जाऊ. हा आता एक करू तुला काहीतरी दादा पारी टाकून देतो बिझनेस काही नाही कोण जाऊ त्याच्या आता तुम्ही तर माझं वाटोळ केलं खरंच आबा. मी तुम्हाला जर काय चूक आहे आमची त्याच्यात त्यांची काय चूक आहे त्यांना काय माहितीये असं निघल म्हणून ते आम्हाला माहित होतं का ह्यो असं गुन्हाचा आहे म्हणून, पोरी घेऊन फिरेल म्हणून. आई बाबाची चूक नसती माहितीये का. दादा तुझं लग्न झालं ना तुला कळलं संसार म्हणजे काय असतं. अरे पण तुला माहिती होता मग तो अगोदर येऊन सांगायचं ना आम्हाला हा? माहिती का तिला घेऊ घाल गे चला तिला बघ छान छान अगं ताई, रडू नको.